कुर्ला स्टेशन परिसरामध्ये बेस्टचा विचित्र अपघात झालेला आहे आणि या सगळ्याची पाहणी करण्यासाठी चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे या ठिकाणी आलेत। मामा, काय सांगाल, या कुर्ला स्टेशन परिसरामध्ये एसटीचा बसचा एक विचित्र अपघात झालेला आहे, तुम्ही पाहणी केली, एकूणच काय प्राथमिक माहिती? आमच्या कुर्ल्यामध्ये बेस्टच्या माध्यमातून मोठी दुर्दैव घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये 30 ते 35 लोक जखमी झालेले आहेत। त्याच्यापैकी 3 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, 4 जण सिरियस आहेत। बरेचसे लोक बाबा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी पाठवले होते, परंतु बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार नसल्यामुळे सायन हॉस्पिटल आहे, 7 हिल हॉस्पिटल आहे, राजेवाडी हॉस्पिटल आहे, कोहिनूर हॉस्पिटल आहे, सिटी हॉस्पिटल आहे, अशा खाजगी हॉस्पिटलचा पण सहारा घेऊन वेगवेगळ्या संस्थेच्या ॲम्ब्युलन्स मागून, महानगरपालिकेच्या ॲम्ब्युलन्स मागून नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्या सर्व जखमी लोकांना त्या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि लोकांना विश्वासात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा अपघात कशामुळे झाला, तुम्हाला प्राथमिक माहिती काय प्रशासनाकडून मला दिलेली? मिळालेल्या माहितीनुसार कुर्ला स्टेशनवरून ही बस येत होती। पुढं आल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरने ब्रेक घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ब्रेक फेल झालेला आहे, त्यामुळं त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि तो घाबरला। त्याने रेस केली, रेस केल्यामुळं बस जास्त स्पीडमध्ये आली, जास्त स्पीडमध्ये आल्यामुळं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। सरकारचे प्रतिनिधी म्हणून ही माहिती प्रशासनाकडे तुम्ही देणार, त्यांना काय आर्थिक मदत, ज्या ठिकाणी अपघातामध्ये जखमी झाले, मृत्युमुखी पडले, त्यांना काय मिळणार आहे का? आत्ता या ठिकाणी हॉस्पिटलचा रिपोर्ट घेऊन, पोलिसांचा रिपोर्ट घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे वस्तुस्थिती सांगून या अपघातामध्ये, या दुर्घटनेमध्ये काही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। 30 ते 35 रहिवासी जखमी झालेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जे उपचारासाठी ICUमध्ये आहेत अशा सर्वांची माहिती देऊन ज्या हातगाड्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, काही दुकानाचं नुकसान झालेलं आहे, ही सर्व वस्तुस्थिती शासनासमोर ठेवून शासनाच्या वतीने यांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, तशा पद्धतीची मदत मिळवून दिली जाईल। नक्कीच हे होते आमदार दिलीप लांडे, ज्या या ठिकाणी जे जखमी झाले आणि मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून दिली जाईल असं त्यांनी ठामपणे सांगितलं। मी गुणवंत दांगा, DRB न्यूज, मुंबई।